मित्रांनो, आमच्या मराठवाड्यातल्या एका गावात 40शी उलटलेला एक शेतकरी तरुण हातात मोबाईल घेऊन मॅट्रिमोनी साइटवर तासनतास स्क्रोल करतोय। वधू पाहिजे म्हणत गावोगावी फिरणारे हे मध्यस्थ असल, नकाराने भरलेली स्थळं आणि शेतकऱ्याला मुलगी देणार नाही असं स्पष्ट सांगणारे सासरे, हे चित्र आज आमच्या मराठवाड्यातल्या हजारो गावांमध्ये सर्रास दिसतंय बरं का। आणि नेमकं याच पार्श्वभूमीवर पुण्यातून एक बातमी आली जी सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली आणि आमच्या मराठवाड्यात तर त्याच्याबद्दल इतकी चर्चा होतीये की विचारूच नका। काय तर म्हणे पिंपरी चिंचवड मधल्या 2 महिला पोलीस कॉन्स्टेबल्सनी एकमेकींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मग सुरू झाली चर्चा कायद्याची, समाजाची आणि आपल्या बदलत्या काळाची। आमच्या मराठवाड्यात बिना लग्नाच्या जे पोरं आहेत त्या पोरांनी तर जास्त धसकाच घेतला ना राव। आता समजून घेऊया काय हे प्रकरण आहे आजच्या या व्हिडिओमधून आणि यांनी काय होणार आहे। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलातल्या याच पोलीस ठाण्यात नियुक्त असलेल्या 2 महिला कॉन्स्टेबल्सची ओळख झाली। ती पोलीस भरतीच्या खडतर प्रवासात, मैदानावरचा घाम, ट्रेनिंगचे कष्ट आणि एकाच ठाण्यात नियुक्ती, या साऱ्यातून मैत्री इतकी घट्ट झाली आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर आयुष्यभर सोबत राहण्याच्या निर्णयात झालं। त्यांनी 30 ऑगस्टला आळंदीत वैदिक पद्धतीने लग्न करण्याचं देखील ठरवलं आणि पोलीस प्रशासनाकडे रजेचा अर्जही सादर केला। अर्जासोबत चक्क लग्नपत्रिकाही जोडलेली। मित्रांनो, इथे खरी गंमत आहे, अर्जावर सही करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही क्षणभर कळेना की हा अर्ज मंजूर कुठल्या कॉलमाखाली करायचा। पण या बातमीने पोलीस दलात खळबळ उडाली ना, ती वेगळ्याच कारणासाठी। या दोघींपैकी एका कर्मचाऱ्याचे लिंग बदलाचे वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आणि तिने स्वतः सांगितलं की ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल। आता अशी तिची अपेक्षा आहे आणि हा मुद्दा इथेच कायदेशीर गुंत्यात अडकतोय बरं का। कारण वस्तुस्थिती अशी आहे, आपल्या देशात 2 प्रौढ व्यक्तींमधले म्हणजे समलैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा नाही, पण समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देखील नाही। ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला होता की LGBTQ वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉन हेटेरोसेक्शुअल जोडप्यांना, म्हणजे जे काही बायसेक्शुअल नाही आहे त्यांना, नॉन हेटेरोसेक्शुअल जोडप्यांना विवाहाचा कायदेशीर हक्क देणं हे संसदेच्या अखत्यारीतलं काम आहे, न्यायालयांचं नाही। आणि आजतागायत संसदेत असा कोणताही कायदा मंजूर झालेला नाही। त्यामुळे लिंगबद्दल प्रक्रिया पूर्ण जरी झाली असली तरी नोंदणी आणि अधिकृत मान्यतेच्या टप्प्यावर या दोघींना कायदेशीर अडथळे येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतायत आणि सर्व समाजातनं त्यांच्या फॅमिलीकडनं सुद्धा तसं होतंय। आणि याच दरम्यान समोर आली कुटुंबाची भूमिका। दोन्ही महिलांच्या कुटुंबियांनी या नात्याला तीव्र विरोध दर्शवलाय आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे थेट हस्तक्षेप करण्याची देखील मागणी केली आहे। पण पोलीस प्रशासनाने एक समतोल भूमिका घेतली आहे की ही बाब पूर्णपणे वैयक्तिक असल्यामुळे प्रशासन सल्ला देऊ शकतं, पण कोणालाही निर्णय बदलण्यास भाग पाडू शकत नाही। म्हणजे एकंदरीत असं चर्चा होतीये की पोलिसांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांना सपोर्ट आहे। बरं, नेमकं इथेच एक ट्विस्ट आला बरं का, कारण 30 ऑगस्टला होणाऱ्या या बहुचर्चित लग्नाला अचानक ब्रेक लागल्याची बातमी देखील समोर आली आहे। कारण आत्ताच नुकतंच 1 तासापूर्वी कुटुंबाचा दबाव इतका वाढला की वैयक्तिक मतभेद की वैद्यकीय प्रक्रियेशी जोडलेली आणखीन काही कारणं अजून गुलदस्त्यात आहे, परंतु लग्नाला थोडासा उशीर होण्याची एक बातमी समोर येते। तर मित्रांनो, या बातमीकडे नुसतं एक व्हायरल लग्न म्हणून बघून चालणार नाही बरं का, याला एक मोठा आणि सामाजिक आयाम आहे। एकीकडे आपला समाज आहे जिथे मराठवाड्यासारख्या भागात हजारो तरुण शेतकऱ्यांना वधू मिळत नाहीये म्हणून लग्नाचं वय उलटून जातंय। वर चांगला आहे, हुशार आहे, सुशिक्षित आहे, घर सुद्धा आहे, शेत आहे, पण वधू नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे। आणि नेमकं त्याच वेळी हे प्रकरण जेव्हा समोर येतं ना, जिथे 2 जणी स्वतःहून एकमेकींना जोडीदार म्हणून निवडतायत, यातून एकच गोष्ट अधोरेखित होतंय की आजच्या तरुण वर्गात नातं कसं निवडायचं, कोणाशी निवडायचं याबद्दल स्वतःचे निर्णय स्वतः घेते, याबद्दल चांगली गोष्ट आहे, परंतु जुन्या पिढीला हे स्वीकारायला वेळ लागतोय आणि हाच खरा संघर्ष आहे। कायद्याचा नाही बरं का, तर मानसिकतेचा। समर्थनार्थ बोलणाऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या 2 व्यक्ती आपापल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्या इतक्या सक्षम आहेत, थेट पोलीस दलात नोकरी करणाऱ्या त्यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, मान्य आहे। पण तो दुसरीकडे टीका करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की समाज आणि कायदा अजून यासाठी तयार नाही आणि घाईघाईत घेतलेले निर्णय कदाचित पुढे कायदेशीर आणि सामाजिक गुंतागुंत वाढवू शकतात। म्हणूनच दोन्ही बाजूंचे मुद्दे देखील आपापल्या जागी योग्यच आहेत, प्रत्येक बाजू योग्य आहे आणि हाच वाद आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगलाय। सोशल मीडियावर या बातमीने भरपूर धुमाकूळ घातलाय, अनेक मीम्स येत आहेत, अनेक तरुणांना ट्रोल केला जाते की बाबा बघ काय होतंय, तुला पोरगी भेटेन का असो। तर मित्रांनो, शेवटी प्रश्न हा उरतो की लग्न रद्द झालं की पुढे ढकललं गेलं हे अजून अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाहीये। पोलीस प्रशासन किंवा संबंधित महिला अधिकृत भूमिका जाहीर करतीलच, तेव्हाच खरं चित्र समोर येईल। पण या एका बातमीने एक मोठा सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न पुन्हा एकदा रणीवर आलाय।
भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता कधी मिळणार आणि तोपर्यंत अशा जोडप्यांनी काय करायचं, यावर अनेक संघटना आहे, LGBTQच्या संघटना आहेत, अनेक केसेस आहेत, त्या केसेसचा निकाल लागलेलाच. तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक किंवा कायद्याने हस्तक्षेप करायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच सामाजिक आणि राजकीय घडामोडीवर सडेतोड विश्लेषण करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेही तुम्ही कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.